हॅलो गाईस, गुड मॉर्निंग. आज आहे डे 9ची सुरुवात ॲपल सायडर व्हिनेगरने चालू करतो आहे. आता आहे 1 ग्लास कोमट पाणी आणि 2 चमच ॲपल सायडर व्हिनेगर. हे पिऊन मी फ्रेश होतो. फ्रेश होऊन परत मी ब्लॅक कॉफी घेतो. ते म्हणजे कमीत कमी एक 40 मिनिटांनी. हे पिऊन झाल्यानंतर ब्लॅक कॉफी घेतली. हे शेशे आहे बघा, 5 रुपयाला. तुम्ही पण हे ट्राय करू शकता. आज मी थोडंसं घी पण घेतलेलं आहे. एवढं मी पिऊन झाल्यानंतर रेडी होऊन मी निघतो जिमकडे. हे घेतलं, गाडी केली चालू, निघालो जिमला. जिमच्या पार्किंगला आलो, पार्क केली बाईक आणि त्यात आलो वरती. लाईट केली चालू. पहिलं वेट चेक केलं. वेट चेक करून रेडी झालो. रेडी होऊन आलो फ्लोअरवरती बघितलं. त्यानंतर कोणच नाही आहे, मी एकटाच आहे. थोडं रेस्ट करून क्रिएटिन आणि इलेक्ट्रो पावडर घेतला. ते पिऊन मी 10 परत ट्रेनिंग दिली. 10 परत ट्रेनिंग देऊन निघालो घरी. घरी जाता आता होता ड्रायव्हिंग क्लास केला. ड्रायव्हिंग क्लास करून मी निघालो घराकडे. आज जर जास्त वेळ केला आज आम्ही क्लास. 12 किलोमीटर चालेल. त्यानंतर निघालो घराकडे. घरी जात केळी आणि बीन संपले होते, ते घेऊन गेलो मी. त्यानंतर घरी येऊन लंच केला. फ्रेश वगैरे झाल्यानंतर लंच करून मग रेडी होऊन निघालो जिमला. आज वर्कआउट करायचं आहे आपल्याला, फुल वर्कआउट. गाडी केली पार्क, आलो जिममध्ये. त्यानंतर रेडी होऊन आलो फ्लोअरवर. त्यात मी केला वॉर्मअप माझं सुरू. आज कोणच नव्हतं जिममध्ये. मी एक माझा जुना मेंबर होता. आम्ही 2 जणच होतो जिममध्ये आज. त्यात कोणच नसल्यामुळं एकदम रिलॅक्स वर्कआउट केला मी. तब्येत ठीक नसल्यामुळं थोडंसं जरा व्हिडिओचा आवाजमध्ये जरा बदल येतो. तुम्हाला असं वाटतं का मित्रांनो? आजकाल वातावरण खूप खराब आहे. आजारचे चान्सेस खूप जास्त आहेत. काळजी घ्या तुम्ही पण. मी आजारी असून पण 2 दिवस कंटिन्यू वर्कआउट केला, कारण की आपल्याला एक व्हिडिओ कंटिन्यू ठेवायचा होता. त्यामुळे मी कुठलाच डे मिस नाही केला. कारण की आपला 100 डेजचं चॅलेंज आहे. काही करून आपल्याला तो चॅलेंज पूर्ण अचीव करायचं आहे. असं 1-2 दिवस आजारी पडून जर आपण त्याला माघारी टाकलं तर मग पुढं जाऊ शकत नाही ना आपण, बरोबर की नाही? मग हे केलं मी. पहिलं पुलअप्स, वाईड पुलअप्स चालू केले. याचे पण मी 10चे 5 सेट मारले. असे मी 3 व्हेरिएशन मारतो, प्रत्येकाचे 10-10 काउंट, 5-5 सेट. हे चिनअप्स. पाच सेट मारून झाल्यानंतर मी इन्व्हर्टेड रो घेतलं. त्यात पण 5 सेट घेतले 10-10चे. मग स्ट्रेचिंग करून आलो. कंडिशन दाखवतो तुम्हाला. हे बघा, चेंजेस वाटतो का थोडाफार? फर्स्ट व्हिडिओमधून या व्हिडिओमध्ये थोडंसं जरा बदल दिसतोय बॉडीमध्ये जरा. तुम्हाला वाटत असं मी फक्त अप्पर बॉडीच दाखवतोय, पण असं काही नाही. लोअर बॉडी दाखवतो, पण पूर्ण सेफ्टी दाखवतो मला. तर लोअर बॉडीचा आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळं आत्ता सध्या तरी अप्पर बॉडीवरती जास्त फोकस ठेवलो आहे आपण. आहे ना, बरोबर. पोजिंग करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, कारण की क्रॅम्प्स वगैरे येणं खूप नाही का कमी होऊन जातात. त्यामुळे पोज देत राहा तुम्ही पण.
वर्कआउट झाले की पोजिंग करणं म्हणजे खूप एकदम मस्त वाटतं ते. बॉडी एकदम अजून जास्त पंप वाटते. रेडी होऊन मी आलो फ्लोअरवरती. फ्लोअर बघितला, कोणाचं नाही आहे. त्यानंतर पोषकामध्ये क्रिएटिन आणि इलेक्ट्रो पावडर घेतलं. ते घेऊन मी थोडं रेस्ट करून अर्धा तासानंतर ओट्स मिल खाल्ले. ते झाल्यानंतर 6 वाजता हे वाला मिल खाल्लं मी, सोया राईस आणि मिक्स डाळ. त्यानंतर खाऊन आलो फ्लोअरवरती, लक्ष दिलं प्रॉपर. त्यानंतर 10 वाजता सुट्टी झाली, निघालो घराकडे. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.